Oh
महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोल काय भिजलीची बोल काय भिजलीची बोल ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोले काय भिजलीची बोले काय भिजलीची बोल काय बोल प्रेमाचा भुकेला बोल प्रेमाचा भुकेला देश
आई काही
ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लनीची किंवा भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला माझी दुष्काळ तयाला, पोहे सुदाम देवाची, फके मारे कोरडेची, थोर प्रेमाचा भुकेला आमची दुष्काळ तयाला, न म्हणे उच्चिष्टा थवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला माझी दुष्काळ तयाला, भायुपतीचे तटे भीतरथ्या, वरं पुंडलिकाय दातुमणींद्रिही, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंग भजे पांडुरंगो,
संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकारायांची केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तिथी बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपर देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रिय जननी देवांची मस्तक हे पायावरिया वरती संतांच्या वरती संतांच्या वरती संतांच्या प्रथम ही गुरु को शेष हरे चरणों में मंगल भवन मंगलारी कृपा करो गुरुदेव तुम्हारी हाची दुष्काळ तयाला आनंद कर्ण सच्चिदानंद धन
भगवान पंढरीचे पंढरपूर परमात्म्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करीत असताना तुम्हा सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवला विश्वभूषण हिंदुस्थानात महाराष्ट्राचं वैभव, ज्यांनी नाचक्या तुचक्या मनुष्य शरीराचा गोळा मृत्यू लोकांचा वैकुंठातून जळकोल असे महान साधू, वैराग्याचे मूर्तिमंत सुधारे विश्ववंदनी जगदवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराज, त्या तुकाराम महाराजांचा चार चरणांचा भगवान परमात्म्याची आवडी सांगणारा सुंदर असा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग आहे. कीर्तनाच्या आधी थोडंसं पर्यावरण अत्यंत गरजेचे निमित्त कीर्तन नाविन्याने जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी देवरू विद्यमाने अखंड नाम सप्ताह वर्ष 48 सत्तेचाळीस वर्ष अविरतपणे तुम्ही त्या परमात्म्याची भक्ती करत आहात. भगवान परमात्म्याला नेमकं काय आवडतंय त्याचं महत्व सांगणारा आता सुंदर असा अभंग आहे. पहिलाच दिवस आहे, पहिला दिवस शक्यतो मी घेत नाही, पण माझाही नाहीला देवरूमचा फोन आला का मला घेऊन घ्यायचं. देवरूम म्हणजे जशी एखादी लाडकी पोरगी असावी आणि माहेरी जाताना ते हर्ष वाटावं, तसं देवरूमचा फोन आला तर मला यावं वाटतं. या पट्ट्यात सगळ्यात जास्त कीर्तन माझे कोणत्या गावात झाल्यासाठी देवरूमला झाले. म्हणून देवरूमचा फोन आला. आता रात्री इथून गेल्यावर कल्याणला गाडी ठेवून पुन्हा तसंच ट्रेन मध्ये बसून गुवाहाटीला जायचे. आणि त्यामुळे सगळी गडबड डोक्यात, अभंग आठवना, दृष्टांत आठवना. आता जशी परमात्मा बुद्धी देईल तसं बोलण्याचा प्रयत्न. आज कसं आहे, आजची मॅच हारली तरी चालेल आणि ग्राउंड घरचं ग्राउंड असल्यामुळे प्रत्येक वेळेस मॅच जिंकलीच पाहिजे असं नाही. वाजवणारा ते जर घरचा, गाणारे घरचे, ऐकणारे घरचे, सगळ्यांचे चेहरे परिचयाचे. सगळ्यांना माहिती आहे महाराजांचं कीर्तन पडत नाही, महाराज गातात, या सगळ्या गोष्टी माहिती आहे. कधी कधी असं होतं की शतक करणारा सुद्धा झिरो आउट होतो. कदाचित आज झिरो आउट होण्याची शक्यता आहे. काही नाही, तो परमात्मा एकदा त्याने बुद्धी दिली तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. भगवान परमात्म्याची आवडी सांगणारा पहिलाच दिवस असल्यामुळे मुद्दा म्हणून मी भक्तीचं महात्म्य सांगणारा भगवान सगळ्यांकडे म्हणून दाखवले. तुकोबर आहे आजच्या या भागाच्या माध्यमातून देवाला नेमकं काय आवडतं. संतांचं जर वाङ्मय मी पाहिलं तर संतांचं वाङ्मय एका विषयाकडे, त्यातल्या त्यात तुकोबरायांचं वाङ्मय अजून मोठमोठ्या विद्वानांना कळले. ज्ञानोबांचं तरी काही रितसर असेल की क्रमावर वाङ्मय आहे ज्ञानोबांचं. एक जगाच्या पाठीवर एकमेव असे संत आहेत ज्ञानोबा आहे की त्यांची ग्रंथ सामग्री एवढ्या कमी वयात जगाच्या पाठीवर एकही संत नाही की ज्ञानोबांची ग्रंथ सामग्री अजून कोणत्या संतांनी केली असेल. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वर एका ओळीचा अर्थ दररोज जरी एकच ओळी वाचली तरी रोज अर्थ चेंज होतो त्याचा. तसं तुकोबरायांचं नाही. तुकोबरायांचं वाङ्मय हे सहजासहजी तयार झालेलं वाङ्मय नाही, अनुभवातून प्रसंगातून तयार झालेलं वाङ्मय म्हणजे तुकोबरायांचं वाङ्मय. आपण अनेक वेळा पाहतो प्रसंगाला आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, कधी कधी पहिल्या चरणाचा अर्थ त्याच अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ, शेवटच्या चरणाचा अर्थ चेंज होतो. महाराज एकच विषयावर बोलत. ज्ञानोबांचं तसं नाही. मग तुकोबराय कधी देवाबद्दल बोलतात, कधी समाजाबद्दल, कधी मनावर, कधी रूपावर, कधी गुणावर, कधी नामपर अभंग, रूपर अभंग, रूपाला वेगळं, काकला वेगळं, जात वेगळं, वेगवेगळ्या प्रकारचे अभंग. आजचा अभंग हा नामपर प्रकरणातला अभंग आहे. भक्तीचं महत्व सांगणारा अभंग आहे. नामाची किती ताकद आहे, भगवान परमात्मा कसा होऊ शकतो भक्ताला त्याचं महत्व सांगणारा आजचा अभंग आहे. त्याचं तुकोबरायांचं वाङ्मय पाच मी मानता नाही. रूपाबद्दल बोलून आख्याचा सांगणं नाम 65% वाङ्मय वारकरी संप्रदायातलं एक नाम झाले, नामावर आधारित. संतांनी चमत्कार केले, वेळोवेळी एकदाच केले का फक्त नामाचं महत्व किती ते दाखवण्यासाठी केलेले. अशा अनेक अभंग तुकोबरायांचे. आपण समजतो वेगळं पण अर्थ वेगळा येतो त्याच्यात. आणि प्रत्येक माणूस तुकोबरायांच्या गाथ्यातल्या अभंगाचा अर्थ आपल्या मताने काढण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो वेगवेगळ्या ठिकाणी तुकोबरायांचं वाङ्मय असं की एकाच अँगलने चालत नाही, वेगवेगळा अर्थ त्याचा काढू शकतो आपण. कधी नामाबद्दल किती सुंदर बोलतात, रूपाबद्दल मला किती सुंदर सांगतात. देवा तुझं स्वरूप मला इतकं आवडतं, सतत वाचतो. हे देवा तुझे स्वरूप पाहत असताना पापणी जरी लावली उठून फेकून द्यावं वाटते. आवडे हे रूप
वास्तविक अर्थ जर काढायचा तर पहिले तुकोबारांची आवड शोधायला लागेल. गाता काही निर्माण नाही झाले ना, काही भंडार डोंगरावर काही भांगतर काही गोरक्षक काही इंद्रेश काही जसे जसे प्रसंग पुढे येतील तसे तसे उद्गार बाहेरपणे त्यातून गाता निर्माण झाला. म्हणून प्रत्येक अभंगाचा अर्थ काढत असताना महाराज त्या रचना कोणत्या पद्धतीने कोणत्या अवस्थेत केलेली आहे तेव्हा त्याचा अर्थ काढता येईल. आज पहिले तुकोबारांची आवड शोधावं लागेल. संतांच्या आवड ज्ञानोबाने सांगतात देवा ज्या भूताला तू सोडलं मला तसं काहीच आवडत नाही, तू आवडत तुझी वाहिनगा देवराया बहु आवड शिवा पासुरिया. नाथ मला सुद्धा देवाची आवड सांगतात. आवड आहे देवाशी वायका प्रकार नामात म्हणजे संतांची आवड आहे देव आणि देवाची आवड आहे संत. तेवढं अर्थ जर काढायचा असेल तर संगम लावा लागेल आपल्याला. गाता गेले रामाबद्दल बोलतात नामाबद्दल गुणाबद्दल गुणगाहीन देव आवडतो म्हणताय. नाथ मला देवाची आवड वर्णन करतात. नामदेव महाराजांची अनेक उदाहरणं देता येतील. तुकोबारांची आणि अनेक आहे. त्याचं कारण असं आहे देवाने संतांना एकच विषय की प्रेमाने केलेली भक्ती ही भगवान परमार्थपर्यंत बघा. काल परवा दिवशी शिवरात्र झाली. शिवरात्र ज्यांच्यामुळे घडली तो डोम्या नावाचा भिल्ल शिकलेला नाही, देव माहित नाही, देऊळ माहित नाही, मंदिर माहित नाही, तरी भगवान परमात्म्याने त्याला मोक्ष केला म्हणजे भगवान शिव केले. भगवान शिवजीचा विषय थोडा वेगळा आहे. पण भगवान परमात्मा हा द्रष्टा देव आहे. द्रष्टा कोणालाही सहजासहजी प्राप्त न होणारा देव आहे. भगवान बोले बाबा कोणालाही प्राप्त होतो. चोराला शावाला मनात असलं तरी अनायशा एखाद्यावर कृपा करतो. म्हणजे भगवान बोले बाबा. असे अनेक विषय आहेत की भगवान शिवजी कोणाला प्राप्त. एक तर चोर होता अट्टल चोर. एक रात्री चोरी करायला निघाला. रात्रभर चोरी शोधली. चोरी सापडण्यात त्या दिवशी. बरं असं आहे महाराज खानदानी चोर आहे खानदान. जर चोरी करायला गेला आणि त्याला जर चोरी नाही भेटली तर तो घरी येत नाही. तो काही का होईना चोरी केल्याशिवाय तर बोलली झाल्याशिवाय घरी येत नाही. रात्रभर तुला चोरी चोरी म्हणजे काही त्याला सापडणार काय करावं नेमकं. शेवटी पहाटे 3 वाजता भगवान भोले बाबांचं मंदिर दिसलं. भगवान भोले बाबाचं दर्शन घेतलं. त्यामुळे तेव्हा मी कधी तुझं दर्शन घेतलं नाही आतापर्यंत. पण आज संकटात सापडलंय. पहाट व्हायला आली अजून काही बोली झाले नाही. चोरी नाही भेटली अजून कुठल्या प्रकारची. ते सगळी जागे नसते. काय करावं नेमकं. तूच काहीतरी बुद्धी दे. पाहिलं म्हणजे दानपीठ वगैरे काही दिसते का बघू मंदिर. काही होतं रानात माझं मंदिर गावाच्या बाहेर सगळं पाहिजे. वरती घंटा पाहिला 10 किलोचा घंटा दिसतो. 8 थोडा तर नक्की वाचायला. आता हे चोर होतं नेमकं मुटकं हाईट नाही. हात काय करून त्या घंटा काढायचा कसं काय. ते डायरेक्ट पिंडीवरच उभा राहील. पिंडीवर उभा राहिला. ते घंटा काढला. भगवान परमात्म्याने विचार केला. कोणी पाणी वाहते, कोणी बेल वाहते, कोणी पूजा करते, कोणी उपवास करते, कोणी लांबून टेकून फक्त डोकं टेकवते. हा इतका प्रेमळ भक्त माझा अख्खा मला समर्पित झालाय. भक्ता तुला काय पाहिजे सांग. म्हटलं रोज फक्त चोरी होतो. भस्मासुराचं उदाहरण देतात तुम्हाला. ज्याने वर दिलाय पूजेला भस्म लागतो माझ्या रोज. आणत जा. कोरोना चालू होता. दिवसातून 2-4 वेळा भस्म आणायचं. 2-4 वेळा भस्म घेऊन यायचं. कोरोना संपला. लोकांनी लस घेतल्या. सगळे लोक मराठी कमी झाली. आवाज दे वाटतं. लोक मराठी कमी झाली.
एक दिवशी तक्रार केली, देवा सकाळपासून संध्याकाळ फिरतो, अख्खा भुंडे तालुका फिरतो, कधीतरी एखादा कुठेतरी मेलेला दिसतो. त्रास वाढला ना शोधायला मला, माहिती सापडत नाही. काहीतरी पर्याय व्यवस्था सांग. भगवान शेवटी काम करतो, त्रास होतो ना, आजपासून तुला एक वर देतो, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म तो घेऊन यायचा. हे जर आळशी झालं, मस्त दिवसभर झोपायचं, बाहेर निघायचं, दिसला कोणी त्याच्या डोक्यावर हात ठेवायचं, दिसला कोणी त्याच्या डोक्यावर हात ठेवायचं. विठ्ठल 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 अनेक लोकांच्या तक्रार केल्या, निष्पाप जीव मारतो तुमचा भक्त. काहीतरी भगवान शेवटी मला माझा वर तर दिला गेला आहे, तुम्हाला काही मागे घेता येत नाही. आपण भगवान विष्णूकडे जाऊ मदत घ्यायला. देव भगवान विष्णू थोडं तुम्हाला कळतं का म्हणते काय, कोणी काही पासून लाडक्या बहिणीला द्या, याला द्या, त्याला द्या, म्हाताऱ्यांना द्या, इष्टा फ्री करा. काही दिलं मग तिजोरी खाली होती, नंतर काय करावं तामा म्हणजे काय डोकं लावतो. भगवान शिवजीने मस्तपैकी देवांगणाचं रूप धारण केलं. आता ते सगळं सांगत बसलं तुम्हाला माहिती आहे. त्याला दंग केला, नाचता 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 त्याला वर होतं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवल त्याचा भस्म होईल. म्हणजे या देवाचा त्या देवाचा सामने, या देवाला तो देव मदत करतो आणि त्या देवाला हा मदत करतो. संत देवाची आवड सांगतात, संतांची आवड देवाला माहिती. आज तुकोबारे देवाची आवड सांगताय. देवाला नेमकं काय आवडतं, कोणता भक्त आवडतो. आता भक्तांचे अनेक प्रकार आहेत. भक्तीचे नवविध भक्ती आहे, भक्तीचे प्रकार आहेत, भक्तांचे प्रकार आहेत. राजकारणातले भक्त आहेत, प्रपंचामध्ये प्रपंचामध्ये काय काय माणसं अशी भोंकीत महाराज, अमृते महाराज, काही काही सकाळी तांदूळ पूजा करतो, सगळ्या घराला राबवतो. बायकोला म्हणतो फुलपत्र आण, सुनेला म्हणतो काळी पेटी आण, मुलीला म्हणतो अगरबत्ती आण, मुलाला म्हणतो तांबे बोरण आण, बारका सोनं तिथं पसून काढ, मोठ्या सोनं तिथं रांगोळी काढ. हा नुसतं देव उचलतो, पाण्यात पळवतो, नारदा किलो गण नसतो, गण लावला, सगळे कागद खिशात भरतो, एकच नोटवर अशी दाखवायला ठेवतो, खर्चिक नाही भरतो वर ठेवतो. गावात गेलं का याच्याकडून निसर्ग, त्याच्याकडून सिगरेट ओळ, याच्याकडून चहा पे, त्याच्याकडून कॉफी पे, संध्याकाळी 5 वाजले पिऊन येतोय, पडते पुढे. ते जर पडलं पुढे पण लोक समजा आता बोला तर बोला कोणाला, सगळं तांदूळ पूजा करतो, त्यामुळे सगळं गाव त्याला बोलतात. त्याला तुला मग संत म्हणतील का. संतांचे अनेक प्रकार आहेत, भक्तांचे अनेक प्रकार आहेत. उदाहरण देतो आम्ही, आवडीचे प्रकार आहेत. कुणाला काय आवडेल सांगता येत नाही. कुणाला चहा आवडतो, कुणाला कॉफी आवडतं, कुणाला राजकारण आवडतं, कुणाला परमार्थ आवडतं, कुणाला प्रपंच आवडतं, कुणाला ब्रह्मचर्य राहायला आवडतं, काही ना भजन करावं वाटतं, काही ना गाणं म्हणावं वाटतं, काही ना झोपा वाटतं, काही ना जागेच आवडतं. प्रत्येकाची ज्याची त्याची आवड आहे. ती आवडी असताना, भक्ती करत असताना तुकोबारांचा सारांश पाहिला. पहिल्या मालिकेने सगळ्या अभंग जर आपण पाहिले आपल्या लक्षात येतं नेमका देवाला काय आवडतं. नाम आवडतं, पण नाम घेताना ते नाम कोणत्या अवस्थेत घ्यावं त्याला विचारले. नुसतं नाही तर भजन करणे ओंगळवाणी, नरकात जाणे चुके ना. तुकोबारा म्हणतात तुम्ही 4 अभंग गा, पण प्रेमाने गा. प्रेम पाहिजे भक्तीमध्ये. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तयार. अभिमान येतो त्या ज्ञानाने. अभिमान रहित असताना, प्रेम रहित असताना अशा अनेक भक्तांची उदाहरणं देता येतील. महाभारत जे घडलं हे फक्त प्रेमामुळे घडलं. देवाला घडवायचं होतं पण भक्तांकडून घडवून घेतले. बायकांनी त्याचा विचार करता शबरीचं उदाहरण दिलेले भगवान करतात नाही. मी नेहमी सांगत असतो मनुष्य हा मग पहिले मनुष्य जन्म एक हा 84 लक्ष होईल. एका योनीत 1 कोटी एवढा जन्म घ्यावा लागतो. माणसाचा जन्म म्हणजे जमशेद जन्म आहे. नरकात जाता येतं, स्वर्गात जाता येतं, मोदी होता येतं, अब्दुल कलाम होता येतं, बाळासाहेब ठाकरे होता येतं, संत ज्ञानेश्वर माऊली होता येतं, जगद्गुरु तुकाराम महाराज होता येतं, काही होता येतं. ठरवता आलं, ठरवलं माणसाला देव सुद्धा होतं. देव पाहावे असे गेलो, देवाची होणे ठरवलं. मनुष्य जन्म मिळतो, पण त्यातल्या त्यात माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मनुष्याचं कर्म नाही झालं तर त्याचं पतन होतं. त्याचं पतन होतं. शबरी ही मागच्या जन्मातली सुचित्रा नावाची इंद्राच्या दरबारात जे अप्सरा आहे त्या अप्सरा होत्या. आणि ती अप्सरा इंद्राच्या दरबारात
नाचकाम करतात. इंद्र वगैरे हे काय साधे नाही घेऊन त्यांना बी नाचवायची सवय आहे. प्रत्येकात वाजवत असतात वेगवेगळ्या वाद्याचा उद्योग मृदंगाचा आणि विणाचाच काहीतरी म्हणजे उल्लेख झालेला आहे. विणा लावला, मृदंग लावला, सगळे अप्सरा नाचतायत, इंद्र पाहतोय, ब्रह्मदेव पाहतोय, भगवान शिवजी पाहताय. सगळं सुरू असताना ती सुचित्रा नावाची जी रंभा म्हणजे अप्सरा होती, तिचा ताल चुकला. तिचा ताल चुकल्यामुळे इंद्राला राग आला. सगळं थांबवलं, तिला बाजूला घेतलं. का चुकली नेमकी तेव्हा पाहिलं की ती 90 मारलेली होती. ती जी सुचित्रा होती तिने मदिरापान केलं होतं, त्यामुळे तिचा ताल गेला. ताल गेल्यामुळे इंद्राने भर सभेत तिला शाप दिला, तुला मृत्यू लोकात 2 जन्म घ्यावे लागतील. नंतर ती काकुलती झाली, नारद महर्षीची भेट घेतली. नारद महर्षी माझी चूक झाली, इथे पुढे मी करणार नाही, पण मला उपशाप काहीतरी द्या. 2 शाप ते उपशाप दिले गेले 2 मार्गात. एक तर म्हणजे पहिला जन्म तुझा असा आहे की ते पहिल्या जन्मात प्रभू रामचंद्र तुझा उद्धार करते, ती शबरी झाली पहिला जन्म. दुसरा जन्म तुला घारीचा जन्म भेटेल, आणि तो घारीचा जन्म तुझा तू हनुमंतरांच्या जन्माला कारणीभूत ठरशील. जी अंजनी माता तपश्चर्या करणे थोडं शॉर्टकट समजा, आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त मला अभंगात घुसायचंय. अंजनी माता तपश्चर्या करत असताना जो पिंड घालीने झडपला किंवा मग काही हातातून पिंड झडपला आणि अंजनी माता तपश्चर्या करत असताना तो नेमका अंजनी मातेच्या ओटीत टाकला गेला. तो अंजनीने सेविला आणि मग महारुद्र आले पोटी, हनुमंतराय त्याच्यावर पोटाला आले. म्हणजे तू कारणीभूत ठरशील हनुमंतरायला. आणि शबरीची गंमत अशी की शबरी ही पहिली अप्सरा असल्यामुळे, ऐश्वर्यात राहिल्यामुळे, चांगले संस्कार असल्यामुळे, देवादेवांचे संस्कार असल्यामुळे, चुकल्यामुळे, शाप असल्यामुळे ती तिचं पतन झालं, मनुष्य जन्म मिळाला पण भिल्ल समाजात मिळाला. जंगलात राहणारा भिल्ल कुटुंबात ती जन्माला आली. 12 वर्षाची मुलगी झाली. 12 वर्षापूर्वी लग्नाला व्हायची. लग्नाची पद्धत तेव्हाही म्हणजे आता 12चे 14 झाले, 14चे 16 झाले, 16चे 18 झाले. आता मला वाटतं कधी 21 वर्षाचा जी येतोय. शासनाला माझी विनंती असेल 18 वरून वाटलं 16 करा म्हणा, पण 21 कडे जाऊ नका. कारण की पोरी हे 18 वर्षाची सुद्धा वाट पाहतात. सध्याची विशेष परिस्थिती आहे. 1.5 लाख मुली महाराष्ट्रातून गायक आहेत महाराष्ट्रात. 1.5 लाख हे बोललं जाते, कीर्तन बोलण्याची शब्द नाही केली, परिस्थिती तशी सध्या 1.5 लाख मुली. आणि त्याला कारणीभूत आई पण आहे. ज्यांची मुलं लव्ह मॅरेज करतात, विरोधात जाऊन लग्न करतात किंवा पळून जातात, हा नुसता मुलांचा दोष नाही, आई बापाचा दोष आहे. माझं असं मत आहे, मुलगा हा बापाला बाप समजत नाही, मित्र म्हणून बापाशी वर्तणूक असले पाहिजे. असं बापाचं कोणाचं रिलेशन असलं पाहिजे. आपण आपले पैसे कमवण्यात आणि त्यांच्यासाठी कमवून ठेवण्यात व्यस्त आहात. पण तुम्ही कमवलेली संपत्ती जर मुलंच चांगली नाही निघली तर कमवून काय फायदा? मुलगी जर कॉलेजला जात असेल तर मुलीच्या आईला माहित असले पाहिजे ती कोणत्या तासाला जाते, त्या तास किती वेळ येत आहे तिथं, तिला यायला किती मिनिटं लागतात, ती मोबाईल वापरते का, अँड्रॉइड मोबाईल आहे का, त्या मोबाईल मध्ये कोणते कोणते ऍप तिने डाउनलोड केलेले आहे, इंस्टा आहे का, फेसबुक आहे का, व्हॉट्सअप आहे का, मग तिला कोण कोण फ्रेंड आहे, कोणाकोणाशी बोलते, काय काय बोलते, हे आईला माहित असलं पाहिजे. मुलीने आईला एक फ्रेंड म्हणून सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. तुमचं रिलेशन असलं पाहिजे. इथे तुम्ही व्यस्त असं कामा, पण मुलांसाठी थोडा वेळ काढला नाही तर भविष्यात हीच परिस्थिती निर्माण होणार आहे. विठ्ठल विठ्ठल शबरी 12 वर्षाची झाली, त्या अरण्यात ते राहत होते. त्या अरण्यात राजाची मुलगी तुम्ही भिल्ल होता, पण त्या कबिलाचा राजा. एक वर पाहिला, लग्न जमायचं ठरवलं. मग ते लग्न जमायला आपण कसं आपल्याकडे गंधाचा कार्यक्रम असतो, मागणीचा तो गंधाचा कार्यक्रम ठेवला आणि 12 बोकडा आणून बांधले. संध्याकाळी शेवटीने बापाला विचार, बाबा एवढी बोकड्यांची दावून का आणली तुम्ही बाळा, उद्याकडे पाहुणे येणार आहे आणि त्यांच्यासाठी याची मेजवानी आहे. पाहुणे काय झाले, तुला पाहिलं नाही, म्हणजे मला का पाहिलं नाही, तुझ्यासाठी नवरदेव येणार. तो काय असतो नवरदेव? आज सणाचे एक लग्न नाही केलं ना कधी, आज सण लग्न होते काय असतं लग्न, ते म्हणजे एक नवरदेव येणार, ते पाहुणे येणार, त्यात एक मुलगा नवरदेव राहणार,
तुझं त्याचं लग्न होणार, मग तू त्याच्यावर प्रपंच करणार, तू त्याच्या स्वाधीन तू राहणार. या सगळ्या गोष्टी लग्नाच्या बापाने समजून सांगितल्या. शबरीने विचार केला तर पहिलेच माझा वाटा होत आहे, मी पण स्वाधीन होणार आहे आणि त्यात माझ्यासाठी ही 12 जीव जाते. तिला झोपच येईना. मध्यरात्री शबरी उठली. तिने विचार केला माझ्यामुळे जर एवढे जीव जाते तर माझं लग्न न झालेलं परवडलं. ती रात्री उठली, तिने सगळे बोळे शिव्यांचे बिल्ले घालून दिले. विठाला आणि शबरी आनंदात बोलते. दरकुंभ ती मार्तंड ऋषीच्या आश्रमात जाऊन गेली. मार्तंड ऋषींचा म्हणजे खूप दबदबा होता. मार्तंड ऋषी म्हणजे असे होते की कोणताही विद्यार्थी मार्तंड ऋषींच्या आश्रमात गेला की तो ज्ञानीच व्हायचा. पण सगळे विद्यार्थी तिथे असायचे. तिने विचार केला एक तुम्ही भिल्लाची मुलगी म्हणजे आश्रमात जाऊ कशी. त्या आश्रमाच्या बाहेर एक वडाचं मोठं झाड होतं. त्या झाडाचं खोड खालचं खूप मोठं होतं. ती करायची. त्यांनी जेवण केली का राहिलेलं काय पत्राला असेल ते थोडस तिने खायचं, उष्टबाष्ट खायचं आणि तिथं वास्तव्याला राहायची. 2 दिवस झाले, 3 दिवस झाल्यानंतर तिच्या लक्षात आले की ऋषी सकाळी बाबा उठून स्नानाला जातात, बरं अनुवानी जातात. मग ते पाठी उठावं, ऋषींच्या अगोदर रस्ता झाडून काढावा, शाळा समोर जर रांगोळी काढावी असेल तर मिळेल त्यांनी रांगोळी काढावी, फुलं तोडून आणावेत, रस्त्यात फुलं टाकावेत. 15-20 दिवस झाले. मार्तंड ऋषींच्या लक्षात आला कोण विद्यार्थी माझ्या अगोदर उठून माझी सेवा करतोय. सगळे विद्यार्थ्यांची बैठक घेतली. अरे कोण विद्यार्थी माझी सेवा करतो. सगळे माझ्या आधी उठून गोष्टी आमच्या कोणीच उठत नाही. मग कोण सेवा करते नेमकं. लक्ष ठेवा म्हणते. दोघांची पाळी एक तासाची लावली. आपण विनापारा कसं करतो. दोघांची पाळी लावली. दोघे लक्ष द्यायचे. पहाटे बरोबर 2:45 वाजता शबरी त्या झाडाच्या घोडातून बाहेर पडली. स्नान करून आली, सगळा समर्थन केला, रांगोळी काढली आणि आता फुलांचे पाय घरी घालून आता त्या खोडात पुन्हा प्रवेश करणार. तेवढे त्या 2 शिष्यांनी हात पकडले. शबरी घाबरली. लट शबरी कापायला लागली. ऋषींच्या समोर उभं केलं. शबरीने विचार केला आता काय खरं नाही. ऋषी आपल्याला शिरच्छेद करणार. त्याला काय नाही, संतांचं हृदय कोमल असतं. ऋषीने हळूच सांगितलं बाळ कोण आहेस तू. एवढा शब्द उच्चारला का शबरी रिलॅक्स. प्रेमाचा शब्द होता. बाळ कोण आहेस तू, कोणाची आहे. सांगितले आमच्या भिल्लाची मुलगी आहे. माझं लग्न होणार होतं. 12 बकरं कापणार होते. मला ते आवडलं नाही म्हणून मी त्या सगळ्यांचा त्याग केला आणि मी या ठिकाणी वास्तव्याला राहते. ऋषीने तिथं ते सगळं ऐकलं, जवळ घेतलं, प्रथम हात फिरवलं. सांगितलं बाळ त्या कोपीतले 2 शिष्य होते, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. त्या कोपीत वास्तव्याला राहा, इथेच सेवा कर. प्रभू रामचंद्र तुला इथेच भेट देतील. तिथं विश्वास दृढ झाला. आता ते रोज सेवा करू लागले. पण ऋषी मग टीका झाली. याच ठिकाणी आता आम्ही रस्त्याने समजा जर एखादी कीर्तनकाराची गाडी चालली, आमच्या गाडी 1 नाही तर 2 माणसं असतात. गाडी मोकळीच असतो. जर एखाद्या गावातली एखादी माता भगिनी कीर्तन ऐकलेली ओळखीची झालेली असली तर ती रस्त्याने पायी दिसली. सहज आपण जर गाडी थांबवली त्या माऊलीला जर गाडीत घेतलं तर लोकांचा लगेच गैरअर्थ होतो. महाराजांच्या गाडीत बाया होतात. आता नाही तेव्हापासून आहे. ब्रह्मचारी ऋषी आहे. एवढे विद्यार्थी शिकवतोय. आश्रमात बाई ठेवली कशी काय. ज्यांनी शंका उत्पन्न केले त्यानंतर तो झाला तळ सुकलं होतं. शेवटी शबरीने आणलेल्या पाणी त्यांची तांदळी तो भाग नंतरच आहे. पण तेव्हा टीका झाली. शेवटी ऋषी जन्म व्हायला लागले. विद्यार्थी सगळे बाहेर पडून गेले. नंतर ऋषी त्यांनी आता शिकवणं होत नाही म्हणून विद्यार्थी कमी यायला लागले. आश्रमात कोणीच राहिलं नाही. शेवटपर्यंत शबरीने त्या ऋषींची सेवा केली, मार्तंड ऋषींची. आणि सेवा करता 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 शेवटच्या घटिकेला ऋषीने पण शबरीला जाऊन बोलून सांगितलं शबरी तुला असं वाटत नको मी तुझ्याकडे सेवा करून घेतोय. माझा शब्द खोटा होणार नाही. तू याच आश्रमामध्ये सेवा कर. प्रभू रामचंद्र तुला इथे येऊन भेटते. पुन्हा तिचा विश्वास दृढ झाला. आता ते रात्रंदिवस फक्त माझ्या आज मी कमी द्यायचे. शेवटी ऋषीचा निर्वाण कालाचा वेळ जवळ आला. ऋषी निर्वाणीला निघून गेले. आणि निर्वाणीला निघून गेल्याच्या नंतर ऋषींचा शब्द रोज त्या शबरीला आठवायचा. आज नाही तर उद्या इकडे परिस्थिती अशी झाली. रावणाने सीतामाईचं अपहरण केलं. प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधासाठी निघाले. लखन माझ्या पाठीमागे चालायचे. प्रभू रामचंद्र पुढे चालायचे. रस्ता शोधत चालायचे. जानकी 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 दास.
देव जरी असला तरी माया आहे महाराज. माया देवाला सुद्धा सोडित नाही, फक्त नामाला घाबरते. तुकोबराचे प्रमाण आहे, स्मरेच्या नित्य हरी मग ती माया काय करू. फक्त नामस्मरणाला घाबरते, देवालाही घाबरत नाही. प्रभू रामचंद्र चालत असताना शबरीने रोज उठावं. त्या झोपड्याला आश्रम बांधलेला होता, त्या तिच्या झोपडीच्या समोर सगळ्या समोरच्या रांगोळ्या काढाव्यात, दरबार तयार करावं, फुलं आणून ठेवावेत, हार बनवावेत, काही फळ आणून ठेवावेत. दररोजचा नित्यक्रम ठरलेला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिने वाट पाहिली. आज कदाचित देवाला वेळ पुरला नसेल, माझ्या प्रभूच्या पायात पादत राहण्याला खरे टोचले असते, उद्या नक्की येते. पहाटे उठली का पुन्हा ते नित्यक्रम ठरलेला त्याचा. दररोज वाट बघायची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. शेवटी तिच्या उद्धाराचा दिवस जवळ आला. प्रभू रामचंद्र जात असताना स्पंदन भेटलं. स्पंदन म्हणजे तुम्हाला आता एखादा पायाळू असेल तर पानडी असेल, त्याला बोरचं विहिरीतलं जमिनीचं पाणी कळतं. जिथं पाणी असेल त्याला पायाळू माणसाला, म्हणजे पायाकडून ज्याचा जन्म झालाय तो, आणि 1,00,000 मुलं जन्माला आल्यानंतर 1,00,001 जो पहिला जन्माला येतो त्याला पाणी कळतं. काही थोडं देतो मग सोडून द्या. जिथं पाणी करते चालतं त्याला स्पंदन म्हणतो. एखादा चांगल्या जागृत देवस्थानात जर आपण गेलो, आपलं तिथलं वातावरण लगेच लक्षात येतो, त्याला स्पंदन म्हणतात. ज्ञानोबरायांच्या तिथे सरकारने, काही केंद्र सरकारच्या काही लोकांनी संशोधन करण्याचा प्रयत्न केला होता. समाधी संजीवन कशी आहे ती तिथे गेले, त्यांची मशीन सगळे बंद पडले, त्याला स्पंदन म्हणतात. असे स्पंदन भेटले. प्रभू रामचंद्र चालताच पडायचे. लखन भाई भैया क्या बात है? उसने लखन, यहाँ कोई तो साधू महात्मा या साध्वी कोई है, त्यांची शक्ती चालू देते म्हणजे आडखळत चालते. शेवटी प्रभू रामचंद्र रस्ता सोडून दिला. 8 मिनिट धावायला लागले. लांबून पाहिलं, कुठे दिसते. शबरी वाटच पाहत होती, आता येते मग येते. संध्याकाळ जायचं नाराज व्हायची. शेवटी लांबून बघितलं प्रभू रामचंद्र शक्तीच्या शक्तीने, तिच्या तपश्चर्याने मला चालतं तर ते नक्की ती साध्वी असावी. साध्वी विचार केला आणि इतकी त्याची वाट पाहते, तेच दिसत आहे. लांबून एकमेकांच्याकडे पाहिलं. इतकं अलौकिक मिलन महाराज. आपल्यासारखं तर त्या नेहमीच्या मिलनात आडवा झाला असता, जरूर खासदार सभा झाली असेल त्याची. इतकं अलौकिक मिलन. जवळ आले, जवळ आले दोघांनी एकमेकांच्याकडे पाहिजे. बोलले काहीच नाही. लखन भाई फक्त येण्यासारखे पाहत होते. कवी महाराजांचं सुंदर वर्णन करतात. आंखों आंखों से मुलाकात कर ली, आंखों आंखों से मुलाकात कर ली, दोनों खामोश रहे, फिर भी दिल की बात कर ली. काय बोलायचं ते बोलले. जवळ गेले,
जवळ गेल्यावर प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेचे एक तपस्वी महात्मे म्हणून दर्शन घेतलं. शबरी माते देव म्हणून प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर प्रभू रामचंद्रांच्या चरणावर शबरी इतकी दसा रडली. शास्त्रकार इतकं सुंदर आपल्या नयनांच्या उदकांच्या बुंदांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणाचा अभिषेक शबरीने केला. हळूच शबरीला उठवलं प्रभू रामचंद्रांनी. शबरी रडतच राहणार का? तहान लागली राहणार, प्यायला पाणी आहे का? आहे ना प्रभू. पटकन आतमध्ये गेली. आपल्याकडे अक्षय तृतीयेला आपण घागर करतो. मटक्याची मटका असते त्याला काय म्हणतात तुझ्याकडे? करंकिणी म्हणतात, घागर म्हणतात, हा मटका म्हणतात. त्या मटक्याच्यावर अजून एक मटका असतो, लोटा. असा एक लोटा असतो मातीचा. त्या लोट्यात शबरीने पाणी आणलं. पाणी आल्यानंतर आपण सर पाणी देताना हसतो ना, प्रभू रामचंद्रांनी पहिलं पाणी पिलं. जेवढे शबरीचे दोष होते सगळे दोष संपवून टाकले. सगळे दोष संपवल्यानंतर ते म्हणजे अजून पाणी आण. परत पाणी आणलं. सगळं प्रेमाचं ग्रहण केलं. माताला लखनबाई, दोन माणसं आपल्याकडे जातात, एकाला पाणी नाही, दुसरं परत शबरीने लोटा म्हणून लखनबाईला दिला. लखनबाईकडे पाहिजे, हसल्यावरती शबरीचे दात पाहिले. आता तिथे का कोलगेट होता का कोलगेट होता का कुठल्या प्रकारचं काय दंतमंजन होते. शबरीचे ते काळेपूट झालेले दात, जीर्ण झालेलं शरीर, लुगड्याला सगळीकडे गाठी मारलेल्या, तो अवतार पाहिला. लखनबाईला उन्मलून आलं. उलटी होती काय असं झालं. आता प्रभू रामचंद्रांच्या समोर काय अपमान करता येत नाही. तो लोटा घेतला आणि बोलता बोलता सहज असं पाठीमागे ते पाणी टाकून दिलं. शबरी, पाणी खूप थंड होतं, भूक लागली, काही खायला आहे ना प्रभू. पटकन शबरी आतमध्ये गेली. बोरांचा भरलेला द्रोण आणला. प्रभू रामचंद्राला दिला. पहिला बोर घेतला, इकडून तिकडून पाहिलं, बाजूला ठेवलं. इकडून टवकारलेली बोर दिसली. शबरी, ते कोणी पक्षाने खाल्लेली का? नाही प्रभू, मी स्वतः टाकून पाहिलेली. जेवढे आंबट होते टाकून दिले, म्हणजे गोड होते तेवढे निवडून दिले. म्हणजे जेवढा दोष होता असा तो टाकून द्या, फक्त सारखा शिल्लक राहिलाय. प्रभू रामचंद्र सगळे बोर आवडीने खायला लागले. त्याचं उत्तर मला दाखवण्याच्या पहिल्या चरणात येते. जात लागत नाही, त्याला वय लागत नाही, त्याला लिंग लागत नाही. ऐका महिमा आवडीची, बोरे पाय भिल्लोची. देवाने बोरं खाल्ली. लखनबाईला सुद्धा एक द्रोण दिला. लखनबाईने खाल्ल्याचं नाटक केलं. पाठीमाग पाणी होतं होतं, आधी त्यात बाकीची बोरं टाकून दिली. त्याची संजीवनी नंतर प्रभू म्हणजे लखनबाईला कामाला आले. त्याची संजीवनी मोठी झाली. तो आनंद स्वतः भगवान परमात्मा बघतोच नाही, तुकोबा राहत नाही.
भगवान परमात्मा सुद्धा सांगतात काय देवाला वाटत म्हणजे बाकी आहे पत्रम पुष्पम फलम तोयम. अर्जुना, जो कोणी माझा परम भक्त भक्ती प्रेमाने त्याच्याकडे उपलब्ध असेल तो जितक्या प्रेमाने मला समर्पित करतो त्यापेक्षा काही पटीने त्याने मी त्याचा स्वीकार करतो. मग भक्त श्रीमंतच पाहिजे असं नाही, ज्ञानीच पाहिजे असं नाही, गोरात पाहिजे असं नाही, काळात पाहिजे असं नाही, स्त्रीच पाहिजे असं नाही, पुरुषच पाहिजे असं नाही, कोणी असू दे, फक्त त्याच्या अंतर्मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. अशा अनेक भक्तांची यादी आपल्याला देतील. आपल्याकडे वेळ फक्त आपल्याला म्हणजे प्रेम देवाचं सांगायचंय. खूप भक्तांची तुम्हाला उदाहरण देता येतील. पत्र कोणी अर्पण केलं? पत्र, पाणी, पुष्प कोणी अर्पण केलं? फुल कोणी अर्पण केलं? पत्र पुष्पम फलम तोयम. पत्रांबद्दल तर रुक्मिणी मातेचं उदाहरण प्रसिद्ध आहे. रुक्मिणी माता संयमी पत्नींपैकी एक पत्नी. देवाच्या 16,108 बायका होत्या. 16,108 बायकांपैकी महाराज असा एकमेव पुरुष जगात विश्वात ही 16,108 राण्या होत्या, पण एकही पत्नी कधीच कुठल्या प्रकारे नाराज नव्हती, कुठल्याच प्रकाराने नाही. आपली एक जरी असली, शेताच्या घरात साधं फर्निचर जरी सुरू झालं तरी यांची झोप उडून जाते. किती साडे घ्या, साडे घ्यावंच वाटतं, किती सोनं घ्या, घ्यावंच वाटतं. देवाच्या 16,108 होत्या, तरी प्रत्येक राणी संतुष्ट होती, काहीच अपेक्षा नव्हती तिला. असं विश्वाच्या समर्थ पुरुष म्हणजे बघणार. त्यातल्या त्यात रुक्मिणी माता या संयमी. आता मला वेळ पूर्ण मी तुमचं शॉर्टकट सांगतो. रुक्मिणी माता आणि सत्यभामा. रुक्मिणी मातेचा देश सारखं कारण श्रीमंताची होती सत्यभामा. एक तर श्रीमंताची मुलगी, त्यातल्या पुन्हा देखणी, त्यातल्या मागची रुक्मिणी मातेच्या नंतरची विषादायचा साथ. एक दिवशी नारदाच्या लक्षात आली यांची मजा घ्यायला. नारद वर्षांनी गेले आणि देवाच्या घरी प्रवेश केला. सत्यभामा माता शेवट आपलं काहीतरी चालू होतं त्यांचं बघायचं, मेकअप बिकअपचं काहीतरी. हळूच देऊन सांगितलं, आई साहेब खरं सांगू का, अख्ख्या विश्वात तुमच्यासारखं सौंदर्य कोणाचंच नाही. आमच्या भगवान परमात्म्याला तुमच्या सौंदर्याशिवाय देवालाही फिकं पाडण्याचं चांगलं सौंदर्य. त्यांना तेवढंच पाहिजे, स्तुती केली का वाट लागलीच समजत त्यांची. हळूच गेल्यात सत्यभामा माता 2 फोटो घेऊन आल्या. यांच्या नेमकं देवाची माझी जोडी शोभते केली. नारद तुम्ही शोभलेलं तुम्हाला केलं नसतं कधी, तुमची जोडी शोभते म्हणून ते केलंय. पण एक नारदा मला एक पुस्तक सांगा, या भगवान परमात्म्याची माझी जोडी या जन्मात आहे, पण मला जन्मोजन्मी सारखंच तीन नवरा भेटावा यासाठी काही गणित आहे, काही तपश्चर्या वगैरे काही आहे का? आहे ना, आहे असं शास्त्र आहे. म्हणजे या जन्मात आपल्याला आवडणारी एखादी वस्तू जर आपण या जन्मात दान केली तर ते पण दान देताना एक सुदृढ ब्राह्मण असला पाहिजे, ब्रह्मचारी असला पाहिजे, त्रैलोक्याचं भ्रमण असलं पाहिजे. अशा ब्राह्मणाला जर तुम्ही ती वस्तू दान दिली तर ती तुम्हाला ती वस्तू तुम्हाला जन्मोजन्मी प्राप्त होईल. सत्यभामा म्हणतो म्हणजे या महाराष्ट्र ब्राह्मण शोधायचं आहे साहेब, मी नाही का दुसरा ब्राह्मण. हा नारद माझ्या लक्षात, मी त्रैलोक्यात फिरतो, ब्रह्मचारी आहे, देवाचा भक्त आहे, कुठेही कधी जातो मी दशग्रंथी आहे. नारद दान करा मला देव. भगवान परमात्मा नारद दरबारात जाहीर पाणी घेतलं, सत्यभामा देवाला दान करून टाकलं. दान दिल्यानंतर नारदपासून पावर वाढली. मेन पदानं काल स्टॅम्प पेपरवर सही झाली. भगवान परमात्मा तिथून आई साहेब येतो, आता काम झालं नारदाचं. गेले डायरेक्ट नारद दरबारात लागून देवाला होतं, देवा या खाली. देवाच्या लक्षात काहीतरी कुठं केलं नारदाने. काय झालं नारदा? हे माझ्या खडा डोक्यावर घ्यायच्या आणि माझ्या मागे सांगायचं, मी तुमचा स्वामी, तू माझे दास. नारदा पाहायला खरी गोष्ट विण्याचं बोलत होतो, विना तर माझ्याकडे देवा विण्याच्या पावरवर तुम्हाला मिळवले आहे. विना दिला काय राहिले खाली? विण्याची तर पावर आहे कधी नाही का? देवाने थोडस हा म्हणजे दान दिलं हे थोडस. म्हणून इकडे देवाने नाटक केलं. नारदा बरोबर देव निघाले. नारद पुढे देव पाठीमागे, नारद पुढे देव पाठीमागे. सगळ्या राण्यांना कळलं आणि विरोधी मंडळ तयार झालं. महिला आयोगाने लगेच केस घेतली. एकटीचा नवरा आहे का तिचा?
तिला दान देण्याचा अधिकार काय कोणी दिला? आम्हाला आमचा विचार घेतला का? तिचा काय संबंध दान देण्याचा? विरोध सुरू झाला. शेवटी अनेकांकडे गेल्या. ते म्हणजे घटना अशी आहे, तिने दान दिले, तिला पण अधिकार आहे दान देण्याचा, तुम्हाला काहीच करता येणार नाही. मग सगळे खिन्न झाले. तेव्हा काहीतरी गणित सांगा ना मला. सगळे बोलायला लागल्यामुळे शक्ती मामाला पश्चाताप झाला. शक्ती मामा धसा रडायला लागल्या. नारदाकडे शरण गेला. नारदा चूक झाली माझी, पण काही गणित आहे का परत असं? नाही ना, असं विश्वास आहे. एखाद्या प्राण्याला दिलेलं दान कुठल्याही परिस्थितीत परत घेतलं जात नाही, हे शास्त्र आहे. पण असंही शास्त्र आहे, जे दान तुम्ही दिलेले त्या दानाच्या मोबदल्यात ज्या दानाने तो ब्राह्मण संतुष्ट होईल, असं जर तुम्ही दान त्या ब्राह्मणाला दिलं तर त्याच्या स्वइच्छेने ते दान परत देऊ शकतो. नाही तर काय पाहिजे तुम्हाला सांगा. आमच्याकडे काय कमी देवाच्या पाहिजे ते म्हणजे एक सौंदर्याचं बरोबर, पुन्हा काय कमी आमच्याकडे, काय पाहिजे मागा. म्हणून एक काम करा, देवाच्या वजना इतकं सोनं मला तुम्ही द्या. हा तुमचा देव तुम्ही घेऊन टाका, बस नाही ना. एवढीच अपेक्षा आहे. पोटाला भरलेत आमच्याकडे, अख्खी नदीच भरायची आमची. देव म्हणजे तुमची सगळ्यांची नारळ जेवण करून देव करत असते. आपले देवाला फक्त बघायचं काम, देव बसत राहायचं. थोड्या वेळाने परिस्थिती अशी निर्माण झाली. सगळे शिपाई बोलवले, पारडं बोलवलं, पारड्यात देवाला ठेवलं. पहिला कोटर संपला, 5 माणसं सोनं व्हायला. पारड्यात पाणी टाकू 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 पहिला कोटर संपला, दुसरा संपला, तिसरा कोटर संपला. सोनच राहिलं शिल्लक. सगळ्यांच्या बांगड्याकडे 16,108च्या बांगड्या काढल्या. कानातलं काढलं, हातातलं काढलं, शेवटी गळ्यातली काळीची वेळ आली. आणि सगळं पाहत असताना सत्यभामाच्या लक्षात आलं की सगळ्या दिसतात, दिदी दिसत नाही. दिदी म्हणजे रुक्मिणी माता दिसत नाही. आपण तिच्याकडे सल्ला घेतला पाहिजे. त्या बाकीच्याही सगळे करते करेपर्यंत तिने तिथं शेवट आला. कुठे गेलं? रुक्मिणी माता तुळशीच्या बागाला पाणी घालत, खिन्न अवस्थेत रडत असताना झोपा टाकलीतच रुक्मिणी मातेकडे सत्यभामा निघाले. इकडे चाललंय एकेकीच्या जागेला टाकायचं. देवाचं पाणी काय हालत नव्हतं. लागून बागात पाणी घातलेलं पाहिलं, झापा टाकत येते. रुक्मिणी मातेने तिकडनं पाहिलं, सत्यभामेने इकडनं पाहिलं. लागून आवाज दिला, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणीच्या लक्षात आलं. सत्वर उठली मग रुक्मिणी. तुळशीपत्र हातात घेतलं. रुक्मिणी माताही पळत आल्या. काय झालं? असा प्रकार झाला. नारदाने देव माझ्याकडनं चुकीने दान घेऊन टाका. नारद देत नाहीये. सांगितलं देवाच्या भारोभार सोनं द्या. रुक्मिणी मातेने तिथून डोळे टाकले. देवा आमची इज्जत आता तुमच्या हातात. तुझ्या स्वागत नव्हतं. देवा आमची इज्जत म्हणजे तुझी इज्जत आहे. आमची घालवायची का देवा तुला? तू ठरव काय करायचं, मी येते. तुळशी पत्र घेतलं, जवळ गेल्या. जवळ आता लांबून रुक्मिणी मातेने पाहिलं. एकमेकांच्याकडे पाहिलं. देवाच्या डोळ्यातून धारा आल्या. रुक्मिणी माते दसा रडल्या. सगळ्यांना बाजूला सांगलं. शिपाईनं म्हणजे पारडाचं सगळं सोनं बाहेर काढून टाकलं. सगळं सोनं बाहेर काढलं. पारड मोकळं केलं. एक प्रदक्षिणा घातली पांड्याला. देवाचं दर्शन घेतलं. सांगितलं, हे जगत पिता, हे भगवंता, जरी आम्ही तुझ्या आनंदी जाता असलो पण आमचा जन्मोजन्मीची भक्ती तू आमच्याकडनं घडून घेतलेली आहे. प्रेमाची भक्ती आमच्याकडनं झालेली आहे. अवघड्यावर टाकू नको देवा आम्हाला. तू संरक्षण कर. पाया पडल्या आणि त्या आणलेलं पान त्या पारड्यात ठेवलं. तुळशी पत्र पारड्यात ठेविता माधव झाला बरोबरीचा. उठा की चला ना रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला ना. पत्रम रुक्मिणी मातेने अर्पण केलं. पुष्पम गजेंद्र आणि नारदाचं धर्म फक्त गोष्ट सांगितलं तुम्हाला म्हणजे आम्हाला दीप लागून जाईल. गजेंद्र आणि नक्र दोन्ही ब्राह्मण होते. एकाच खेडेगावात राहत होते. दोघांचं वैर होतं. दर्शक आली का याला तर मला भेटावी, सत्यनारायण पूजा आली का मला भेटावी. त्यात त्यांचा वैर वाढत गेला आणि त्या वैरात मी ब्राह्मणाच्या जन्मातून वैर केला म्हणून दोघांना एकाला जन्म मिळाला मगरीचा, नक्र.
म्हणजे एकाला जन्म मिळाला हत्तीचा गजराज. ज्या सरोवरात तो मगर राहत होता म्हणजे तो नकर राहत होता त्याच सरोवर त्या परिसरामध्ये हा गजराज राजा होता. सगळ्या प्राण्याचा हत्तीचा राजा होता. लवाचा मग राजाचा. हत्ती चालला ना, हत्ती चालला प्रत्येक हत्ती चालला का त्यात असा लवाचा मग त्याच्या पाठीमागे चालायचा. एके दिवशी सगळ्या परिवाराला घेऊन त्या सरोवरामध्ये हा गजराज पाणी प्यायला गेला. गजराज पाणी प्यायला गेला असता त्या नकराच्या लक्षात आलं माझा मागच्या जन्मातला दुश्मन आहे. बराच सापडला मला. तेव्हा सापडला नाही ना, आता याला सोडतच नाही. त्या नकराने त्या गजेंद्राचा पाय धरला. शास्त्रकार वर्णन करतात 1000 वर्ष त्यात युद्ध सुरू होतं. 1000 वर्ष सगळ्या पोरांनी प्रयत्न केले, नातेवाईकांनी प्रयत्न केले, बायकोने प्रयत्न केले. त्याने पण हत्तीचं बळ काही कमी असते का? अनेकांनी प्रयत्न केले. शेवटी 1000 वर्ष उठून गेल्यानंतर ही जी गजेंद्राची पत्नी आहे तिने सगळ्या पोरांची मिटिंग घेतली. बाळा ते पिकलेलं पाणी आज उद्या पळून जाणार आहे, तळून जायचं आज उद्या. तुम्ही तुमचं लाईफ पडणार. समजा एखादा म्हातारा आजारी पडणार, पहिल्या डॉक्टरने सांगितलं उपयोग नाही, आपल्याकडे पैसे दुसऱ्या डॉक्टरकडे गेले, तिसऱ्या डॉक्टरकडे गेलं, चौथ्या डॉक्टरकडे, सगळ्या डॉक्टर त्याचा उपयोग होणारच नाही. शेवटी पोरांच्या अपेक्षा अजून दुसरा डॉक्टर पोरांच्या आईनेच सांगितलं बाळा एवढ्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं कशाला फायदा खर्च करता, घरी आपण म्हाताऱ्याची सेवा करू. म्हातारा मरणार सोडून दिलं. चांगलं वाटलं तर म्हातारा बोलतो तरी नंतर मला तर मला काय शांती म्हातारा ते घर चांगला या बामट्यांसाठी सगळे कमवलं. ही मला मरणार सोडून गेले. 3 अवस्था गजेंद्राची झाली. गजेंद्राच्या बायकोने सांगितलं हे किटलेलं पाणी आलं तर गळून जाणार, तुम्ही तुमचं लाईफ बघा. मरणावर त्या गजेंद्राला सोडून दिलं. गजेंद्राला पश्चाताप झाला. यांच्यासाठी त्याची दुश्मनी घेतली. मागच्या जन्मात आई म्हणजे तसाच जन्म केला, याही जन्मात मी भोगतोय. पण विचार केला की सत्याने वागलेलो आहे. जरी या घरच्यांनी माझी मदत नाही केली, पण ज्या ते सूर्य उगवतोय, अंधार होतोय, चंद्र उदयाला येतोय, तीच बदलते, हे सगळं जगत चालते. याचा अर्थ या सृष्टीचा चालक मला दुसरा कोणतरी असू शकतो. त्या सरोवरामध्ये ते कमळाचं फूल होतं. सोंडेत फूल घेतलं, गर्कन फिरवलं आणि ऐलान केलं जो कोणी या सृष्टीचा चालक मालक असेल तो ताबडतोब माझ्या मदतीला धावून येईल. हे फूल नेमकं देवाच्या पायावर पडलं. लक्ष्मी माता आणि भगवान परमात्म्याची चर्चा सुरू होती. ते फूल पडल्याबरोबर क्षणाचाही विचार न करता पापणी सुद्धा आलं ते तेवढ्याच वेळात भगवान परमात्मा तिथून निघाले. लक्ष्मी माता तर कुठं चालला तुम्ही? शास्त्रकार म्हणा हा कहे लक्ष्मी ती कहे गजर. हत्ती शब्द उच्चारायला 1.5 सेकंद लागतो. 1.5 सेकंद हत्ती 1.5 सेकंदात हा शब्द फक्त लक्ष्मी नाही ती म्हणेपर्यंत गजेंद्राचा हजर झाले. गजेंद्राचा उद्धार केला. म्हणून पुष्पम पुण्यात गजेंद्राने केलं. पत्रम पुष्पम फलम. फलात शबरी मातेचा उल्लेख आला आहे. म्हणून शबरी मातेची आवड बाकीच्या गजेंद्राची माता म्हणून शबरीची भक्ती शबरी भक्ती आहे. जेव्हा शबरीने बोरं खाऊ घातली, माता प्रभू रामचंद्र पुढे निघाले. शबरी खूप समाधान वाटलं, तुझे बोरं खाल्ले, आवडलं मला, येऊ का आता? शबरी मातेने आता जगून टाकलं. जिथं तुम्ही कोणत्याही ग्रंथात पहा शबरीची पुण्यतिथी सापडली. ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांची भेट शबरीला झाली त्याच दिवशी शबरीची पुण्यतिथी आहे. ही डोकं ठेवलं येथून या तू माथा मरणा वाचवणे सर्वता. ही डोकं ठेवलं शबरी पुन्हा उठलीच नाही. शबरी उठले नाही. पत्रम पुष्पम फलम. तोयम कोण ऐकलं आवडलं तो बेड्या नावाचा बेड होता. त्याचा रोज मासेमारीचा धंदा. कोणी बिल्ल म्हणते, कोणी कोळी म्हणते. कोळी म्हणलं की तुम्ही आला त्याची आगरी कोळीच आहे. आगरी समाज कोळीच आहे. कोळ्यांचे 3 प्रकार आहेत. मासेमारी कोळी, महादेव कोळी आणि आदिवासी कोळी. त्याच्यात ना जे आदिवासी कोळी आहे ते आदिवासी कोळी रानात राहणार आहे. आणि हा जो तुमचा समुद्रपट्टा आहे हा सगळा हा तुमचा त्याचा तो कोळी मासेमारी कोळी होता. अजून एक कोळ्याचा प्रकार सांगतात तिकडे जो विदर्भात आहे कोणगे मारी कोळी. म्हणजे गावात असं काही कार्य असेल तर त्याने कोणगे नाही करायचं, पाणी भरायचं, पाटलाच्या घरी पाणी आणून द्यायचं. लग्न कार्यात नळ नसायची पूर्वी, खाली पाणी आणून द्यायचं. पाणी भरते कोळी म्हणायचे त्याला. पाणी भरते कोळी. ते पाणी भरत्या कोळ्यांचाच प्रकार तुमचा आहे पहिला. तो पाण्याच्या दिशेने या ठिकाणी वास्तव्याला असा इतिहास आहे.
सगळ्या समाजाची ग्रॅज्युटी माझ्याकडे. वंजारी समाज हा जंगलात राहणारा समाज, फाशीबाजीसारखा राहणारा समाज. पण संतांची कृपा झाली, आता एक वंजारी 10 चांगल्या ब्राह्मणाचा बाप आहे. मात्र आचार्य सुद्धा असला तर सगळ्या जातीत आहे. मराठ्यांचे 5 प्रकार आहे. 96 कुळी 92 कुळीच नाही. सगळे भाऊका पाटील, लोण्या पाटील, कुणबी पाटील, मराठा पाटील, नेवा पाटील, गुजर पाटील, 5 प्रकार आहेत. त्यात गुजरांमध्ये 3 प्रकार आहेत. गैरी गुजर, नेवा गुजर, बड गुजर असे प्रकार आहेत. तो बेड्या नावाचा तो कोळी होता. त्याचा रोजचा मासेमारीचा धंदा असायचा. रोज मासे मारायचे. मासे मारता 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 त्याचा रोजचा नित्यक्रम होता. पहिले स्नान करायचं, गुळणीत पाणी घ्यायचं, मागचं पिंड टाकायचं, दर्शन घ्यायचं, मग मासे मारायला सुरुवात करायची. बरेच वर्ष तो त्याचा नित्यक्रम ठरला होता. रोज मासे भेटायचे, त्याला त्याचं पोट पाणी चालायचं. एके दिवशी त्या नगरीचा राजा त्या रस्त्याने जाताना त्यांनी महादेवाचं मंदिर पाहिलं. म्हणजे गावात आपले सगळे मंदिर चांगले, महादेवाचं मंदिर तो वर्ष जीर्ण झालेले, आपण याचा जीर्णोद्धार करू. सगळ्या ब्राह्मणांना उद्या बोलवून घ्या. राजा बोलले जर आले, सगळे ब्राह्मण बोलवले, सगळ्यांची मिटिंग झाली. म्हणजे आपण त्याचं पहिले काय करू, आता मंत्र उच्चारण सगळं त्याचं पहिली मूर्ती काढू, पिंड काढू, मग आपण दुसरे पिंड स्थापन करू. दुसऱ्या दिवशी राजाने मोठा आयोजन केलं, मंडप घातला, सगळं अन्नदान वगैरे सगळे ब्राह्मण बोलवले. तो विधिवत तो सगळा तिथे विधी घमघमाट सुरू झाला, अभिषेक सुरू झाला. इतकी सोळसुट्टार पूजा होती. अख्खा गगनात त्याचा सुवास दरवडत होता. नेमकं पार्वती आयसा आहे आणि भगवान शिवजी ओढून चालले होते. पार्वती आयसा म्हणाल्या, देवा काय भक्त आहे राजा तुमचा, इथपर्यंत घमघमाट येतोय, एवढी सुंदर पूजा तुमची राबवतोय. शिवजी म्हणजे मी स्पष्ट येते का बरं, ते नागच्या दिवसापुरती पूजा करतोय, हृदय म्हणून करतोय. माझा खरा भक्त कोणी दाखवतो तुम्हाला, तुम्ही दाखव बरं. वायू लावला नाही केली, सोसायटीचा वारा सुटला, झाड उडून गेली, पत्र उडून गेली, काही काही बारीक बारीक माणसं ते उडून गेली, मंदिर हलायला लागलं, बरेच झाडं पडली, काही बारीक बारीक जनावर ते उडून गेली, मंदिर हलायला लागले. ते सगळे शिपाई घाबरले, सगळे बाहेर पडायला लागले. त्याला कोणी जाऊ दिलं नाही त्या दिवशी. सगळे शिपाई पार होतं. राजाची पूजा त्याला कोण आत्महत्या जाते, ही नेमकं नाही कोपऱ्यात कोणी घेऊन उभं राहिलं होतं. आता पूजा संपत मग आपण आत्महत्या जाऊ, मग पूजा संपत मग आत्महत्या जाऊ, त्याला कोणी जाऊ दिलं नाही आत्महत्या. शेवटी सगळे शिपाई बाहेर पडले, राजा पळून गेला, ब्राह्मण पळून गेले, सगळे उलट दिशेने पडले. हात तिकडून आतमध्ये घुसले, ते बाहेर पडायचे, आतमध्ये घुसला. आता तुम्ही फोटो पाहिला तर बऱ्याच ठिकाणी माझ्याची पिंड अशी कोटळून धरली होती. तो त्या बेड्या कोळ्याचा फोटो आहे. गुळणी टाकली आणि अशी पिंडीला कोटाळून धरलं. जर पडलं छत कळस पडलं तर माझ्या अंगाप्रमाणे देवाला लागणार नाही. ऐका महिमा घडीची थोरे काय खूप प्रमाणात येते. अजून त्याच्या पुढे तुकोबाला सांगता इथं जाऊ द्या. लहानपणापासून असणारा सुदामदेव, सुदामदेवाची परिस्थिती नाजूक, देव सहज देऊ शकत होता, पण देवाची खोडी एक अशी आहे, सहज म्हणजे फुकट देते. भगवान बोले बाबा कसे कोण लगेच प्रसन्न होतं, हा देव लगेच प्रसन्न नाही होता. घेशी तेव्हा दिशी ऐसा अशी शेवटा. माहित होतं माझा मित्र आहे सुद्धा, पण लगेच नाही देत येणार मला, काहीतरी त्याला आणलं पाहिजे. सुदामदेवाची परिस्थिती घरची, पाऊस आला तर सगळ्या घरात यायचा, चुलीवर हरड उडलेली, कोणी आलंच घेतो तो कोपऱ्यांसारखे पाहुणे घराशी, आजी आले ऋषी की देव घरी आला काय आजी काय करू उपचार, लोक मोळकी जर्जर या अवस्थेत. शेवटी स्वाभिमान होते मात्र सुदामदेव. पत्नीने सांगितलं तुम्ही म्हणताय द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे, लहानपणी एकत्र जाय आता भेटेल तरी तेवढी जायची इच्छा आहे का माझी, पण त्याला भेटायला जाताना न्यू काय माझ्याकडे काय द्यायला, त्यामुळे थांबा जरा मी शेजारी करून उष्णे पोहे आणते. पोहे घेऊन आल्या, धोत्राच्या याच्यात बांधलं, धोत्रावर 4 गाठी मारले ना, 3 ठिकाणी फाटलेलं धोतर, त्याच्यातून पोहे गळायचे. काठी टेकत 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 राजदरबाराला जवळ आले. राजदरबारात सगळ्या चौकीदारांना सांगितलं, भगवंताला सांगा. त्यांचा अवतार पाहिला, सगळे चौकीदार कोणी दाखवले सोडित नाही. शेवटी एका चौक्यांनी थोडं शॉर्ट एक कुठलं घेऊन आपल्याला जास्त तिकडे जायचं म्हणून जायचं. एक शिपाल दया आली, गेला आतमध्ये. देवा कोणती एक
जीर्ण माणूस व्हायला लागलाय. मग अंगावर कपडे सुद्धा न सर पे हे पगडी न खांदे गजमा पे सुदामा गरीबा गया अरे द्वार विठ्ठल 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 अरे द्वार पालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीबा गया है न सर पे ये पगड़ी न खांदे पजामा दर पे सुदामा गरीबा गया है. सुदामा नाव आहे तर बरोबर ते तुझे भगवानाने छलांग मारली. सुदामाला घेतलं, आतमध्ये नेलं, अभिषेक घातला, चरण धुतले, आंघोळ घातली, पितांबर दिला, सगळ्या गोष्टी दिल्या आणि हळू विचारलं या बाकीच्या राण्या म्हणले देव एवढं पुढे कोणाचंच करत नाही, हा कोण वाटत नाही नेमका असा, त्याचा अवतार चांगला नाही, दिसायला चांगला नाही, श्रीमंत नाही, कुठल्या पदावर नाही. देवाने असं कपाळावर हात बसवला. जेवढे ललाटी केलेले होते ना, ललाटीची मुळे का काही केले, काळे कोरे पण धुतले गेले, फिटून येणे जाणार सांगतात. ती जी नव्हतं ना, देवाने पटकन एकरण भाग्य पटवून टाकलं. इकडे सोन्याची नगरी तयारी. महाराज सांगितलं आता सुद्धा मला काय माहिती सोन्याची नगरी तयारी झाली. म्हणजे नुसतं औपचारिकता करते का विचार परिस्थिती कशी काय म्हणणं मित्राकडे अपेक्षा असतात मित्राकडे काही विचारत नाही म्हणते. म्हणजे पितंबर वगैरे दिलं सगळं रात्रभर मग जीव घातला औपचारिकता सगळ्या गोष्टी म्हणजे जिथे तिथं पाहुणचार केला. जसं आपण एखाद्या मंत्र्याकडे आपल्या मित्राच्या मंत्र्याकडे जातो. माझे दोन मित्र आहेत मंत्री गुलाबराव दीपक केसरकर वगैरे सगळे मित्रमंडळी आहेत माझी. जर त्यांच्याकडे जर गेला औपचारिकता चांगली होती आमची. हे सगळं झालं आणि सकाळी निघताना मग अरे म्हणजे भावीन वहिनी काही दिलं का नाही, तेवढे दिले ते घेतले. पहिला फाका मारला. ही जी सोन्याची नगरी होती का त्यात सगळी माणसं मी सगळी सुधरून सुकरून केली. दुसरा फाका मारला, सुदामदाचं नशीब बदललं. तिसरा फाका मारला, तेवढा करून मी मारला. तर काही राहिले द्यायला कदाचित हात धरला. देवा एकच खाता आम्हाला पण देणार. पण त्यांना ते सगळे फोके वाढले आणि माझ्यानंतर मग हळूच सांगितलं सुदामा म्हणजे सुदाम म्हणते आता तुझी वहिनी वाट पाहते मला घरी जायचं. तुम्ही पण ते माझे पिता बंदी घातलेलं काढून देते तुझं धोतर फाटके ते घाल. सुदामाला राग आला. पण ते जेव्हा हे केलं फके मारले पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडेचे. हाची दुष्काळ तयार. प्रेम पाहिजे. पैसा नाही लागत देवाला, मोठा भक्त नाही लागत, श्रीमंत नाही लागत, पत्रम पुष्प फळ. जर श्रीमंताचा देव असता तर श्रीमंत लोकांनी ज्याच्याकडे फुलाची बाग आहे त्याने फुलाचा देव कोरला असता, प्रसन्न झाला असता. देव जे सोन्याची व्यापारी सोनं चढवलं असतं प्रसन्न झाला असता. देव ज्याच्या देव माझ्याकडे आलेला भक्त त्याचा ताट चांदीच आहे, कालोमिनीचं आहे का स्टीलचं आहे का पितळाचं आहे हे पाहत नाही, त्याच्या अंतर्गत प्रेम पाहतो. त्यामुळे सुदाम देवाचं ते प्रेम पाहिलं. भगवान परमदानंद झाला. त्याच्याही पहिले तुकवाय सांगतात गोष्ट जरी असलं थोडं जरी असलं तरी भगवान परमदानंद आनंदाने सेवन करतो अभंगाच्या शेवटच्या काळात. Amen.
बोरे खाई मिलायची थोर प्रेमांचा भोगेला हाची दुष्काळ तयारा पोहे सुद्धा देवाची भोगे मारे कोरडीची न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे कोणाची थोडी भक्ती म्हणजे कोणाचं थोडं खाल्लं उष्ट खाल्लं एक 2 मिनिटं घेतो अशा वेळेला पूर्ण ग्राम येतो पहिल्यांदा एवढं शाहिरी कीर्तन करतोय त्याच्यात चाली नाही राजकारण नाही आज म्हणलं नको झालं ते आज चकोरीबद्ध कार्यक्रम करूया विदुर काका हे भगवंताचे काका आणि दुर्योधनाच्या दरबारामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्ध होऊ नये यासाठी भगवान परमेश्वर शिष्टाई करण्यासाठी पण दुर्दैवाने शिष्टाई फिसकटल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं देवा तुम्ही आता जेवणाचं काही जेवण उकळून जा देवाने मी तसं जाणार नाही मी आपले काका येते काकांकडे जाता काकांकडे जेवण करून जाईल हळू काकाला काका घरी जाऊन सांगू संभा काकू म्हणजे उद्धव काकांची पत्नी सुंभा नाव मी जेवायला येतो विदुराला इतका आनंद झाला विदुर काकांना विदुर काका जी पळवला पटकन घरी सांगितलं सुंभा आवर पटकन आपल्याकडे स्वतः साक्षात त्रैलोक्याचा भगवान परमात्मा भोजनासाठी येतोय पटकन आंघोळ्याला बसल्या सगळं समजून रांगोळ्या वगैरे सगळ्या काढल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता हे सगळं स्वच्छ घर केलं परत खरं म्हणून आंघोळ्या पुन्हा बसल्या विदुर काका सांगितलं थोडं बाजारातून काहीतरी घेऊन येतो भगवान परमात्मा स्वागत कर मी येईपर्यंत मी पटकन जातो लगेच येतो भगवान परमात्मा लागलेच लगेच मागे आले ते सगळं झालं आईचं आंघोळीच करत होतं शिवबा माता तेवढ्या भगवान परमात्मा विराजमान झाले येऊन डायरेक्ट बसले का विराजमान झाले आंघोळ केल्यावर त्या सुलभा मातेला भान नाही राहिलं बिना कपड्याच्या सुलभा माता बाहेर आल्या भगवंताकडे पाहिलं भगवंत त्यांच्याकडे पाहिलं हा उल्लेख म्हणजे सांगत नाही कीर्तनामध्ये पण जे आहे ते सत्य सांगतो मी भाव नाही दोघांचा एकमेकांचा दोघांनी मध्ये एकमेकांच्याकडे पाहिलं भगवंताने आईसाहेबांचं दर्शन घेतलं आईसाहेबांनी देव म्हणून भगवंताचं दर्शन घेतलं आणि हळूच सांगितलं आईसाहेब जेवणाची व्यवस्था ते म्हणजे काका गेले पण हळूच गेल्यात आईसाहेब किडी पडली होती घरात किडी डझनभर किडी होती किडी आणली बाहेर किडी आणल्यावर किडी सोलायची देवाकडे पाहिजे अंगावर कपडे नाही केळी सोलायची आतला गाभा सुलभा माता खायची आणि साली देवाला द्यायची पहिली केळी संपवली दुसरी संपवली तिसरी सोलताना विदुर काका आले तिकडे लागून त्याला म्हणे हिडी व खोडी अंगावर कपड्याने सावध केलं आणि तू आतला गाभा खाते देवाला साली देते लाजल्या त्या माऊली आतमध्ये गेल्या कपडे परिधान केले हात जोडून उभ्या राहिल्या मग काका बसले देवाला काकाने ती उरलेली केली सुरुवात केली मग गाभा देवाला दिला आणि साली टाकून दिल्या हळूच देवाला सांगितलं काका काकीने जे केळी खाऊ घातली त्यात जो आनंद होता
तो आनंद याच्यात नाही. थोडंच होतं साधी थोडंच गाभा होता पण तो गोड लागत होता. हा अख्खा गाभा मला गोड लागत होता. मला म्हणे उच्चिष्टा तुला थोडे तुका म्हणे भक्ती पुढे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आईच्या महिमावळीची थोरे ठाई बिनची थोर प्रेमाचा भोकेला हाची दुष्काळ दयाला पोहे सुदाम देवाची वके मारी थोरडीची नवने उच्चिष्टा तो थोडे तो काय म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला झालेली सेवा काळकरी माळकरी वारकरी गावकरी आयोजक नियोजक संयोजक ज्येष्ठ नागरिक तरुण बांधव बामित्र माता भगिनी पाहुणे मंडळी या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. मला थोडीशी घाई आहे डोक्यात गणगण आहे. यात्रा घेऊन चाललोय गुवाहाटीला. गुवाहाटी सिक्कीम दार्जिलिंग पुण्यातले काही लोक आहे मुंबईतले काही लोक आहे काही लोक साताऱ्यावरून निघालेले आहेत. ती सगळी लोक एकत्रित करायचे पहाटे 3 वाजता कल्याणला. कल्याणवरून पूर्ण म्हणजे एलटीटी न्यायची तिथून एका ट्रेन मध्ये सगळी पुन्हा गुवाहाटीला न्यायची. ते सगळी कालपासून नियोजन चालू होतं पण कीर्तन होती. कीर्तन सोडून देतात आपलं मेन कीर्तन आहे. आता हा नंतरचा विषय आहे. कोण आला कार्यकर्ता तर नाही म्हणता आलं नाही आणि मला माहित होतं जवळ कीर्तन आपण 15 मिनिटं करू पण एक निश्चित सांगेल तुम्हाला मी चालेल. मला जे आज काही वाईट बोलावं वाटलं नाही म्हणजे तिथे चाल नाही म्हटलो राजकारणात गेलो नाही दुष्काळात तर आबाबा जाण्याचा प्रयत्न करून आपलं कथा सांगत गेलो. एक नक्की सांगेल तुम्हाला तुमचं वैभव येणार मग त्याच्यात तुमच्या गावात महाराज मंडळी भरपूर झाली गायक आहेत वादक आहेत कीर्तनकार तयार झाले. हे वैभव आहे. जवळजवळ 47 वर्ष तुम्ही परमात्म्याची सेवा करत आहात. मी भगवान पंढरीश पाठवून परमात्म्याच्या चरणी विनम्र प्रार्थना करेन हे दया गेला भगवंता माय बाप्पा चंद्र सूर्य असेपर्यंत या सगळ्यांच्या अंतर्गणामध्ये तुझी सेवा अशीच ठेवत राहू दे. त्याच्याकडे देशाची धर्माची समाजाची माता पित्याची सेवा करू दे. अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा परत एकदा तुम्हाला सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या सेवेला पूर्णविराम देतो. चाल विठ्ठल जय जय आज या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. उत्तम महाराज आपले यांनी वेळ देऊन प्रमाणाची सेवा केली. त्यानंतर आजच्या कीर्तन सेवा हरिभक्तपराय लक्ष्मण महाराज पाटील देवाच्या आनंदी यांनी येऊन ग्रामस्थांच्या वेळेला मान देऊन येथे येऊन आपल्या सर्वांना ज्ञानानं दिलं त्याबद्दल सावजेनाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. विशेष सूचना म्हणजे आज जी मंडळी मंडप मोठा आहे मंडप देऊन बसायचे आणि मंडप भरल्यानंतर त्याबद्दल बसायचे अशी सर्वांना विनंती करतो. आज या ठिकाणी लक्ष्मण महाराज पाटील हे वेगळे येऊन आपल्याला ज्ञानानं दिलं त्याबद्दल सावजेनांच्या वतीने त्यांना मावळीचा प्रसाद म्हणून देत आहोत. शिवदास विठ्ठल पाटील यांनी येथे यायचंय आणि महाराजांचा सत्कार करायचाय. शिवदास महाराज कुठे असतील तुम्ही या. त्यानंतर आजच्या सकाळच्या भरणाची व्यवस्था विलास पाटील आणि दुपारची जेवणाची व्यवस्था बाळराम घोडे आणि आजच्या रात्रीची व्यवस्था अनंता माधुकेने यांनी इथे यायचे. या तिन्ही व्यक्तींनी आज या सप्ताहाला फराळ आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यांनाही महाराजांच्या वतीने त्यांचा सन्मान करीत आहोत. त्यांनी तिघांनी ते याचे शोधा कमी कोणी असेल 36 पाटील 36 के या तसेच
विलास पोलीस शेटे तसेच उद्याचे कार्यक्रम उद्या नागपूर चतुर्षष्टी रविवार 22/2/2026 उद्या ठरल्याप्रमाणे आगमनाचे होईल आणि उद्याचे प्रवचनकार हरिभक्त किरण महाराज भजनके यांचं 5 ते 6 वेळ प्रवचन होईल. सकाळी काका होईल आणि 10 ते 12 हरिचंद्र पारायण होईल आणि उद्या 3 ते 5 या वेळेस मुक्ताई भजन मंडळ देवरू मलपेकर यांचं भजन होणार आहे आणि किरण महाराज यांचं 5 ते 6 प्रवचन होईल आणि उद्याचे कीर्तनकार हरिभक्त सौभाग्य होते श्री अर्चिताताई मगर यांचं 8:30 ते 10:30 या वेळेस कीर्तनाची सेवा होईल. याचाही सर्वांनी लाभ घ्या. आणि आजच्या प्रवचनानंतर पांडुरंग पाटील यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली आणि कीर्तनानंतर आमचे हरिभक्त श्री वैकुंठवासी रघुनाथ आर्य केणे यांच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था होईल. याची सर्वांनी नोंद घ्या. विशेष म्हणजे आज या ठिकाणी मंगलमूर्ती बचत गट आणि जय विकास बचत गट यांनी सकाळपासून तर कीर्तनापर्यंत जी सेवा केली त्यांनाही ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. आणि उद्याचा बचत गट एकमेवा बचत गट प्रगती बचत गट आणि मुक्ताबाई बचत गट यांना ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. उद्याचा एक दिवस तुम्ही आकड्यापासून ते कीर्तनापर्यंत जायचं आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि ग्रामस्थांना एक विशेष सूचना आहे. हरिपाठ ठीक 6 वाजता सुरुवात होतो आणि ग्रामस्थांनी या हरिपाठचा आनंद 6 वाजता यायचा याची सर्वांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी या 47 वर्षाच्या पदार्पणामध्ये आमच्या गावातील हनुमान राजाराम भासी यांनी या मंदिरासाठी एक पदभार आणि वीणा दिलेला आहे. याचे त्याचा जोरात पाण्याने जतन करा अशी सर्वांना विनंती आणि महाराजांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. श्री आणि दुधाचे साखरेचे फराळ आहे. गणेश सदानंद पाटील दुपारचं जेवण कैलास लक्ष्मण पाटील आणि रात्रीचं भोजन किसन गणपत केले यांचा भोजन आहे. तरी सर्वांनी 4 घेतल्याशिवाय कोणी जावं नाही.